मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते, स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धन प्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर तरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. आई अंबाबाई, बाबांच्या प्रकृतीला आराम पडू दे. अक्का अशी काय? आता काय आपण पंचवीशीत आहोत का? हा मी आहे. अहो मी आहे. एवढी सुंदर बायको असताना कोण कशाला 50 मध्ये जाईल नाही का? गरम गरम पोळ्या करून वाढ म्हणून गौरीताईला गरम पोळ्या खूप आवडतात ना. हो ना. सकाळपासून नुसती धावपळ चालली आहे हिची. तुम्हाला काही हवंय का? नाही म्हणजे गोळ्या घेताय सारखा, पोटात भडभडत नाहीये ना? भूक लागली आणि काही खाल्लं नाही तर ऍसिडिटी नाही का वाढणार तुमची? ऍपल आणून देऊ का? नाही, नको नको नको. मला काही खायची इच्छाच होत नाही आता. झोपतो मी. जरा विश्रांती घेतो. बर मी आले. चला रे मुलांना. बाय. चल. कम ऑन मम्मा, तू फार इमोशनल ड्रामा करायला लावतेस. नाहीतर काय, किती खोटं बोलायचं. स्काय इज द लिमिट. आणि गौरी, तिचे केस, सिरियसली मला काय काळजी तिच्या केसांची? मम्मा तू पण ना पाय दाबायला सांग. विकी, मला माझी कर्तव्य कळतात. अरे खरंच त्यांचे पाय दुखतायत आणि थोडे दिवस खोटं खोटं का होईना पण त्यांच्या मनाप्रमाणे वागा ना तुम्ही. तुमच्या डॅडींना कळू देत ना की तुमच्यामध्ये सुधारणा झाली. मी तर म्हणते दिवसातनं अर्धा तास डॅडींना देत जा, कळलं का? हे बघ, तसंही ती महामाया गौरी आता बंगल्यात येऊन राहिली आणि माझ्या हातात असताना तर मी त्याला केव्हाच बंगल्याच्या बाहेर काढलं असतं, पण ते शक्य नाहीये. त्यामुळे थोडे दिवस खोटं खोटं का होईना पण त्यांच्या मनाप्रमाणे वागा, कळतंय का? चला आता जा झोपायला जा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. जीवा, जी मालकीन भाई, ती महामाया कुठे? काही न देवघरात बसले ती. बोलू? कशाला? बसू दे तिला तिथेच. बोलवते. ताई, तुम्ही आता कशा पायी आल्या इथं? बाबांना एकदा बघू. अहो, धाकल्या मालकीन बाई आता तिकडे गेल्या. एकदा चैन नाही पडणार मला. बघू. गौरी, ये बेटा ये.
इतक्या धीराची माझी ताई. गुणी बाळते. कशी हिमतीने उभी राहते ना. मग तुला कळतं मला कळत का नाही. कशी वागणूक मिळत असेल याची सुद्धा कल्पना आहे मला. नाही बाबा, सगळे छानच वागतात. जा आराम कर. जा आराम कर ग. मी पण आता झोपतो. आता फॅमिली ड्रामा सुरू होतो ना इकडे. पण का करतं, किती मनापासून करतं कळतं, सगळं कळतं मला. जाऊ दे. जाऊ दे जाऊ दे. चल, तू जेवलीस का? जीवा. जी मालक. तब्येत बरी आहे ना हो? काही हवंय का? मला काय नको. ही जेवली, तिला जेवायला वाढ. आणि माझ्या गुणी मुलीकडे नीट बघ, काळजी घे तुझी. अर्थात तुला सांगायला नकोच आहे. जा. बाबा, हे माझी शपथ आहे तुला. कोणी काही बोलत सगळं हक्काने घ्यायचं, स्ट्रॉंग व्हायचं. असं रडत नाही बसायचं. हा, तू दुबळी झालेली मला बिलकुल चालणार नाही. बी स्ट्रॉंग. बी स्ट्रॉंग. जा मात्र जेवून घे. हा, हो ना. आता ती लेडी हिटलर येईल ना आता. जा जा. गुड नाईट. गुड नाईट बाबा. गौरी जेवली नव्हती आणि विक्रम खुशाल खोटं बोलतो. जीवा काका गरम पोळ्या करून वाढतोय गौरीला. रागिणीच्या पावलावर पाऊल ठेवून मुलं पण अशी दुटप्पी वागतायत. माझीच मुलं ही. माझंच रक्त आहे तेजू, विक्रम आणि गौरीच्या नसा नसतात. विक्रम असा का वागतो? बहिणीला त्रास देताना, उपाशी ठेवताना या मुलांचं काळीच पिळवटत नाही. अशी का वागतायत ही मुलं? हे कसले संस्कार देते रागिणी मुलांना? सगळं खूप अस्वस्थ करणार आहे. खूप अस्वस्थ करणार आहे. काय बोलायचंय? खूप काही जाणवतं मला आणि समजते. आपली मुलं माझीच मुलं आहेत ना. गौरीला मी आई आहे हो तिची. रागिणी, हे बघा, पुन्हा असं बोलू नका. या घराने मला खरंच खूप काही दिलं.
अस्तित्व, आनंद, सगळं काही. खूप छोट्याशा अपेक्षा होत्या हो माझ्या, पण मला बरंच काही मिळालं. सुखाच्या कल्पना माझ्या खूप लहान होत्या, पण त्यापेक्षा खूप जास्त मिळालंय मला. रागिणी, फक्त एकच मागतो मी तुझ्याकडे. गौरीला सांभाळ. आई विना पोर. पुन्हा असं बोलू नका तुम्ही. मला माझी कर्तव्य माहिती आहेत. मी तुम्हाला कधीही तक्रार करण्याची संधीही मिळवून देणार नाही. फक्त एकच मागते, मला कधी अंतर देऊ नका. अंतर काय देणार तुला? वेळ आहे की नाही? वेळ लागला मला. नाही हो, मला माहिती आहे की पहिली बायको, पहिलं प्रेम हे वेगळंच असतं ना. नाही, असं काही नसतं. असं काही नसतं. म्हणजे कुसुमचं स्थान जे आहे ते आहेच, पण त्यात तू आणि कुसुम यांची तुलना कधीच केली जाणार नाही. तू सुद्धा बायकोच ना माझी. तू सुद्धा मला तेवढंच प्रेम देतेस, तशीच मला जपतेस. रागिणीने हट्ट पूर्ण केला. गौरी आता राधाजवळ राहणार. आयुष्यात कधी कुसुम शिवाय राहण्याची कल्पनाच केली नव्हती. कुसुम गेल्यावर गौरीचा आधार वाटायचा जगायला. गौरी पण आता दूर गेली. कुसुमने सजवलेला, खूप प्रेमाने बांधलेला बंगला आता भयान शांत वाटतो. गौरीशिवाय राहणं कठीण होणार आहे, खूप कठीण. धाकट्या मालकीनबाई आणि गावात काहीतरी बेत असणार. राधा मावशीला भेटायला आल्यात की काय, आणि सोबत विशंभर पण आहे. अरे देवा, गौरीच्या लग्नावर काही तमाशा तर नाही ना करणारी. मालकीनबाई आल्या आहेत म्हणजे काहीतरी घडणारच. वचनबद्ध गौरी. येऊ का? रागिणी, अरे वा, ओळखलंस की? ओळख कशी विसरणार? अगं भेटलो नाही ना तरी विषय निघतच असतात. विषय निघतच असतात. विश्वंभर, नमस्कार. नमस्कार. बसा, बस ना. नाही नाही, नको.
मी उभीच बरी. अचानक आलीस? त्यातच गंमत असते ना. काय ना की कोल्हापुरात राहून आम्हाला अनेक धक्के बसतात. नाही म्हणजे या जमिनीचा गुणच येतो. इथे काहीही घडलं ना की त्याचे हादरे कोल्हापुरातल्या बंगल्यांच्या भिंती हादरवतात. खरंय, गेली 23 वर्ष ही हादरवण्याची परंपरा सुरू आहे. हो ना. रावसाहेब कसे आहेत? नाही म्हणजे काल अचानक तब्येत बिघडली होती ना त्यांची. नाही तशी फारशी नाही. आणि तसंही मालकांची तब्येत जर का बिघडलेली असती ना तर मी इथे आले नसते. बाहेरची माणसं बंगल्यात घुसतात आणि मायेचा पूर आल्यासारखी व्यक्त होतात. हे गौरीबद्दल बोलतेस तू? अरे वा, ओळखलंस ना. मग विचारतेस कशाला. स्वतः मात्र मनासारखा कारभार करायचा, गावात कारखान्यात मिरवायचं आणि मग बंगल्यात आल्यानंतर असं दाखवायचं की आम्ही मात्र मूर्ख. अक्कल नाही ना, बेफिकीर आम्ही. आणि येणारे काय ते हळवे. रावसाहेबांचे प्रामाणिक इमानदार माणसं. म्हणजे गौरी खोटं वागते किंवा रामनारायण भैरव खोटं वागतात असं म्हणायचं तुला? अर्थात. नाही तर गरज काय आहे. सांग ना, काय गरज आहे. ही माणसं 10-15 मिनिटं येणार आणि गळे काढणार इथे येऊन. काय अर्थ आहे असा की काळजी काय ती फक्त यांनाच आणि आम्ही काय दगडाच्या काळजाचे. ही जी काय वृत्ती आहे ना राधा, दुसऱ्याच्या घरामध्ये घुसून आग लावायची, ही बरी नाही. तुमच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवलाय ना रावसाहेबांनी, घर दिलंय ना राहायला, मग शिमगा करण्यासाठी बंगल्यावर काय येता. बंगल्याशी त्यांचाही संबंध आहे. त्यांचाही हक्क आहे. आणि गौरी भेटायला येते ना ती तिच्या वडिलांना. पण का उगाच. थांब रागिनी, माझं बोलणं अजून झालेलं नाही. तू जेव्हा मुक्ताकडे उधळत होतीस ना तेव्हा मी मध्ये बोलले नाही. तुला काय वाटतं, कडू फक्त तुलाच बोलता येतं, अपमान तुलाच करता येतात. पण नाती राखणं जोपासणं याला कस लागतो, संस्काराचा पाया लागतो. उद्धटासारखं बोलायला, वागायला, अपमान करायला अक्कल लागत नाही. आणि अशी माणसं तर संस्कारी नसतातच. मला वाटतं की अजिबात वाटू देऊ नका. आम्ही दोघी बोलतोय ना, माझ्या घरात आलेल्या पाहुण्यांचा मी कधी अपमान नाही करत, पण समोरच्यानी जर पोस्ट सोडला तर त्याला माफही करत नाही. विश्वंभर शिष्टाचार पाळा. जा, बाहेर जाऊन फेरफटका मारून या. आणि इथे थांबायचं असेल ना तर तोंड बंद ठेवा. तर रागील बंगल्यावर येऊन गळा काढणारी गौरी ही रावसाहेबांची सख्खी मुलगीच आहे. आणि सरदेशमुखांच्या घरात ती तुझ्या अगोदर आली. तसंच रामनारायण भैरव हे जुनीच आहे. आणि मी पण नंतर तू आलीस आणि सगळ्यांचा विश्वासघात करून रावसाहेबांच्या आयुष्यात दाखल झालीस. आज आपण जरा खुलासेवारच बोलू. तू आलीस ना
हे फार बरं झालं, नाही तर मीच येणार होते. वा, मला ना राधा खरंच या गोष्टीचं फार नवल वाटत. सरदेशमुखांचे जे काही आश्रित आहेत ना, ते जरा फारच बोलतात. वचनबद्ध गौरी सरदेशमुखांचे जे काही आश्रित आहेत ना, ते जरा फारच बोलतात. आपण आश्रित आहोत, सरदेशमुखांच्या उष्ट्यावरती जगतो हे बरोबर विसर. तू माझ्याशी तोंडवर करून वाद घालतेस ना, पण कोण आहेस तू? सांग ना, कोण आहेस तू? एक आश्रित. आणि मी सून आहे सरदेशमुख घराण्याची, धर्मपत्नी आहे रावसाहेबांची. तुझा संबंध काय का रावसाहेबांशी, सरदेशमुख घराण्याशी? सांग ना. नवऱ्याने उंबरठ्या बाहेर काढली तुला, स्वतःचा संसार उद्ध्वस्त केलास आणि सरदेशमुखांच्या उष्ट्या पत्रावळ्या गोळा करायला आलीस इथे. त्यांच्या मेहरबानीवरती जगलीस, त्यांचं उष्ट खाल्लंस तू, आणि तू मला माज दाखवतेस. तू स्वतःची लायकी विसरतेस राधा. तुझी बहीण मालकीण होती आणि आता मी मालकीण आहे इथली. बहिणीच्या सासरी निर्लज्जपणे अधिकार गाजवतेस तू, आणि वर तोंड करून मला सांगतेस तू की माझ्या आधी या घरी तू आलीस. एक गोष्ट अजिबात विसरायची नाही राधा, मी मालकीण आहे आणि तू आश्रित. माझी बरोबरी करतेस तू, माझी. मनात आणलं ना राधा, तर हाताला धरून घराबाहेर काढीन मी तुला. भीक मागून मागून थकलोय मी. कोणी दिलेत का मला पैसे? अरे अडकले रे मी इथे. एक मिनिट, मी का मागावे तुझ्याजवळ पैसे? अनाथ आहे का मी? विक्रम, बाप आजारी असला ना तरी जिवंत आहे माझा, आणि आई पण आहे. मला हे लग्न मान्य नाही. जे मी कधी केलं नाही, मी कधी चुकलो नाही, ती चूक माझ्या मुलाने केली आहे.